अंत्यसंस्कार आहे ते पवन हंस स्मशानभूमी या ठिकाणी करण्यात येणार आहे। ठिकाणी पाहण्यासाठी सुद्धा आता नातेवाईक पोहोचलेले आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे ते देखील त्याची देखील पाहणी आपण करतोय। आपण पाहतोय की एक अँब्युलन्स आहे जी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसते, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे सर्व आणि त्यासोबतच जे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। IAMA मुख्य समितीने ही माहिती दिलेली आहे आणि 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ही बाब म्हणून प्रसिद्ध आहे धर्मेंद्र आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशामध्ये आणि जगभरामध्ये शोककळा पसरलेली आहे। धर्मेंद्र यांची तब्येत काही काळापासून बरी नव्हती। काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या ब्रीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेव्हा सुद्धा बरेचसे त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांच्याकडून प्रार्थना केल्या जात होत्या, मात्र आता या सगळ्या प्रार्थनांचा कुठलाही उपयोग त्यांना झालेला नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण आता ते आपल्यामध्ये नाहीये। धर्मेंद्र यांचं जे संपूर्ण नाव आहे ते धर्मेंद्र केवल कृष्ण देओल असं आहे आणि 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसरानी या गावात त्यांचा जन्म झाला होता। यानंतर अभिनयाची आधीपासूनच त्यांना आवड होती, त्यामुळे त्यांनी मुंबई आपले प्रतिनिधी गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। गोविंद ठाकूर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, बॉलिवूडचा ही मॅन काळाच्या पडद्याआड गेलाय। अत्यंत दुख भरी खबर है। बता दें कि बॉलीवुड के सुपरस्टार धर्मेंद्र का निधन हो गया है। निधन आज सुबह में हुआ है। फिलहाल उनकी पार्थिव शरीर को जुहू के इस पवन हंस स्मशान भूमि में लाया गया है और उनके जो रिलेटिव, उनके जो रिश्तेदार हैं, उनके जो चाहने वाले लोग हैं, उनका यहाँ पर आना शुरू हो चुका है। आप देख सकते हैं पवन हंस के बाहर पुलिस का बड़ा बंदोबस्त लगाया गया है। साथ ही पवन हंस के ठीक सामने उनके फैंस की तमाम यहाँ पर भीड़ लगी हुई है, जमावड़ा लगा हुआ है। जो जानकारी मिल रही है उसके मुताबिक धर्मेंद्र का आज सुबह में करीब 9:30 बजे के करीब में उनका देहांत हुआ। उसके बाद पुलिस को इन्फॉर्म किया गया, पुलिस का बंदोबस्त लगाया गया। उसके बाद उनके पार्थिव शरीर को पवन हंस में 12:30 बजे के करीब लाया गया। आप देख सकते हैं उनके जो अंत्यविधि में शामिल हुए थे वह धीरे धीरे एक एक करके अब पवन हंस से बाहर आ रहे हैं। उनके रिश्तेदार अंदर है, धर्मेंद्र के फैमिली के लोग इस वक्त इस पवन हंस के अंदर है। उनका बताया जा रहा है कि अंतिम संस्कार लगभग होने वाला है और इस वक्त पवन हंस के बाहर भारी भीड़ उनके फैंस की देखने को मिल रही है। पुलिस का बड़ा बंदोबस्त लगाया गया है। धर्मेंद्र कई दिनों से बीमार चल रहे थे, अस्पताल में भर्ती थे। उसके बाद ठीक होने के बाद उनको घर पे लाया गया था। लोग दुआ कर रहे थे कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए, उनके फैंस दुआ कर रहे थे कि जल्द से जल्द ठीक हो जाए, लेकिन दुआएं कहीं ना कहीं काम नहीं आई और उनका निधन आज सुबह में हो गया और उनका अंतिम संस्कार के लिए उन्हें पवन हंस में लाया गया है। जी नक्कीच गोविंद, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा सुद्धा आता स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधले अनेक दिग्गज कलाकार सुद्धा आता या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेत। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। धर्मेंद्र यांचं कुटुंब विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये आता पोहोचलेलं आहे। धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे। हेमा मालिनी देखील विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। तर अभिनेता आमिर खान सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलाय। अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन हे सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। धर्मेंद्र यांनी फक्त आपल्या अभिनयानं सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य नाही गाजवलंय, तर ते एक शेतकरी सुद्धा होते। पंजाब प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला। ज्यावेळेला ते मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच्या हातात काही नव्हतं, मात्र खूप अथक परिश्रमाच्या नंतर त्यांनी नाव कमावलं। असंख्य चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांची बॉलिवूडमधली कारकीर्द ही फार मोठी राहिली आहे, मात्र त्यासोबतच ते त्यांच्या फार्म हाऊसवर जास्त करून वेळ घालवायचे, त्या ठिकाणी शेती करायचे। शेती करत राहणं, मी शेतकरी पुत्र आहे असं ते अभिमानानं सांगायचे आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेले आहेत।